पुढच्या घडामोडींकडे वळूया। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील कारभारावर बोट ठेवलं होतं आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते। पण त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी पुस्तकाचं मागील पान पलटलं तर अजित पवारांना बोलता येणार नाही असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केलाय। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे अजित पवार यांनी बोलावं, अन्यथा बोलण्यासारखं बरंच काही आहे असं देखील बावनकुळे म्हणाले। 70,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप असून सुद्धा मी सत्तेत बसतो हे सांगणं म्हणजे अभिमानाची बाब नाहीये असं म्हणत प्रकरण अजून न्यायालयात आहे, निकाल आल्यावर बघू असं म्हणत बावनकुळे यांनी अजित पवार यांना सूचक इशारा दिलेला आहे। त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते। आता मागं पानं पलटले, आम्ही मागची पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही। त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही, आमची काही इच्छा नाही पानं पलटवायची। अजितदादांनी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं तसे वागतील अशी आमची अपेक्षा आहे। 70,000 कोटीचा घोटाळाचा आरोप केला, त्याच्यासोबतच आज मी बसलेलो आहे। ठीक आहे, जे काही खूप काही अभिमानास्पद नाहीये। शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ। शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाहीये। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। CR पाटील यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं वक्तव्य CR पाटील यांनी केलंय। त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची, वाद उफाळण्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्रात मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच केंद्रीय मंत्री पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं विरोधक आक्रमक झालेले आहेत। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ, છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका। माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे बरं का, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका। ते विश्वपुरुष होते। आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा। पाटीदार होते, अमुक होते, तमुक होते, हा विषय आता काढण्याचा प्रश्न काय? महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार। विलासराव देशमुख यांच्यावर मी कोणतीही टीका केलेली नाही, पण तरीही कुणाच्या भावना जर दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलंय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी। लातूरमध्ये सोमवारी प्रचार सभा पार पडली। यावेळी प्रचार सभेत बोलताना भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह बघता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका वाटत नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले होते। त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली। अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनी रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावर प्रचंड नाराजी नोंदवली। आता आपल्या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। त्यांचे चिरंजीव असे अत्यंत चांगले मित्र आहेत। त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी ते असं म्हणाले की लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावं एकच मनावर कोरली असतात। मी एकच गोष्ट पुन्हा मी तेच सांगेन, तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका। माझी पुन्हा तेच विनंती आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन। जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याची दिलगिरी।
दरम्यान मी विलासरावांवर टीका केलेली नाहीये. मी काँग्रेसचा अजेंडा पाहिला. ते फक्त विलासरावांना फोकस करून मतदान मागत आहेत, अशी सारवासारव रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावरून केली. मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरची टीका टिप्पणी काही केली नाही. तू त्या ठिकाणी त्यावेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय. रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. अमरावतीमध्ये नवनीत राणांनी रविवारी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला आणि आज त्यांनी अमरावतीच्या साईनगर प्रभागात युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. साईनगर प्रभागात भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचाराचा काल म्हणजे सोमवारी नारळ फोडला. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा केलं. त्यामुळे नवनीत राणा या भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात सचिन भेंडे यांना पाठबळ देत असल्याची चर्चा आहे. अमरावती पालिकेत भाजप आणि रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. अमरावतीत भाजप 68 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर स्वाभिमानी पक्ष 34 जागेवर निवडणूक लढवत आहे. नवनीत राणा भाजपमध्ये आहेत, फडणवीसांसोबत रोड शो पण करतात आणि त्याच वेळी म्हणजे रविवारी देवेंद्र फडणवीसांसोबत रोड शोमध्ये त्या होत्या आणि सोमवारी भाजप विरोधात प्रचार करत होत्या, युवा स्वाभिमानचा प्रचार करत होत्या. त्यामुळे त्या नेमक्या कुठल्या पक्षाचा, कुणाला पाठिंबा देत आहेत असा प्रश्न पडतोय. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत आहे, अनेक ठिकाणी या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार मजबूत आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीची बसली पाहिजे.